नमस्कार मंडळी, तर मी आहे पूनम आणि आपला हा सेकंड ब्लॉग आहे. तर मी बनवणार आहे आज तूप. आणि तुम्ही जास्त डोकं चालवण्याआधीच मी सांगते की माझ्या घरी काही गाई म्हशी नाही आहेत, की माझी चित्र राहायची पंचायत आणि जनावर कुठं बांधायचे. आपण राहतो रेंटनी, तर गाई म्हशी कुठं टेरेसवर बांधायचे, आणि जरी बांधायचं ठरलं तरी मालक कसं बांधून देईल की लाद घालून बाहेर काढून जा म्हणून बाई तुझ्या गावाकडं आणि कर असले नाटकं. तर फ्रेंड्स, मी जे डेअरीतून दूध आणते त्याचंच मलाई काढून ठेवते, आणि तीच मलाईची मी आज तूप कसं बनवायचं सांगणार आहे. तर सर्वात पहिलं मलाई घ्यायची, मिक्सरचं भांडं घ्यायचं, मिक्सर घ्यायचं आणि पाणी घ्यायचं एका साईडला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती मलाई घालायची आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं. गर 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 फिरवून घ्यायचं 2-3 वेळा. अगदी लहानपणाचे भांडण आठवून, जसं की कोणाला गरगर केसाला धरून फिरून मारल्यासारखं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग बनणार आहे लोणी. आता तुम्ही म्हणताना सांगत होती तूप बनायचं आणि मध्येच लोणी काय आलं, तर लोणीचंच तूप बनतं समजे. त्यानंतर मग लोणी बनलं की असं स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचं त्याला मस्तपैकी. त्यानंतर एका कढाईमध्ये ठेवा आणि चम्मचने त्याला असं थोडंसं फिरवत फिरवत एकदम ठेवा गॅसवरती, मध्यम गॅस ठेवा. आणि नंतर त्याला 5 मिनिट राहू द्या, तसंच हलवत राहा आणि मग बनणार आहे मस्त असं तूप. त्यानंतर त्याला मस्त गाळून चाळून घ्या आणि ठेवून द्या, मस्त खा. इकडं तूप तर झालतंच, पण इकडं माझ्या गालावरचं भलं मोठं खड्डं पडतं आहे, म्हणजेच डिंपलवर. नाही तर म्हणताना एवढंसं पण माहीत नाही त्याला डिंपल म्हणतात, तर माहिती आहे मला. तर तेच दाखवण्याचा प्रयत्न मी करत होते तुम्हाला, जसं की दिसलंच असेल. त्याच्यानंतर माझे इकडं कपडे असे अस्तव्यस्त पडले होते ना, जसे की त्या जुन्या पिक्चरमध्ये हिरो नाही का फायटिंग करतो आणि गुंडे कुठं पण धडाधड पडतात, तसे माझे कपडे एकदम अस्तव्यस्त पडलेले होते. त्यानंतर म्हणलं जरा आवरून घ्यावा, मग लागले आवरायला. मग इकडं केस हात फिरून शायनिंग मारून पुन्हा लागले कामाला माझ्या कपडे आवरेल. नंतर ही माझी साडी ऑनलाईन घेतलेली आहे बघा, येलो कलरची. ही मला ऑनलाईन केली तेव्हा खूप जास्त आवडली होती, घरी आली तेव्हाही खूप जास्त आवडली होती. आत्ताच काय माहिती काय झालं आहे. त्यानंतर ही एकदम ऑनलाईन म्हटल्यानंतर विषय सोडाच की एकदम क्वालिटी कशी असेल, पण तरी पण चांगली आहे म्हणून मी. कारण की मी याला माझ्या भाच्याला झोका बांधला होता, तरी पण काही झालं नाही, म्हणजेच चांगलीच आहे म्हणायचं. ही साडी निब्बर आहे, टिकाऊ आहे. आणि इकडं तुम्हाला माकड टोपी घालून माकडागत चाळे करणारे दिसत असेल तर ते मीच आहे बरं का. थोड्या वेळासाठी ती टोपी बघून मला आठवलंच नाही की अरे आपण मोठे झालेलो आहेत. जेव्हा नंतर लक्षात आलं अरे आपण मोठे झालो, तर मग हे चाळे बंद केले माकडागत आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. मग सगळ्या कपड्यांच्या अशा पटापट अशा घड्या घातल्या आणि ठेवून दिल्या मस्त. त्यानंतर फ्रेंड्स, हे तुम्हाला माझ्या हातात ते विणलेलं जे दिसते ना, त्याला काय म्हणतात ते आता मला नाही माहिती, पण ते मला दिलेलं आहे कुणीतरी. आणि मी त्याचा एवढा गुंता काढायचा प्रयत्न करत होते, पण ते एवढं आकडू होतं ना, जे की निघतच नव्हतं. काय माहिती कसला ॲटिट्यूड, एवढा माझ्यापेक्षा पण जास्त ॲटिट्यूड, ते का मला आवडलंच नाही. मग त्याला म्हणलं बस बाबा असंच आकडून, मी काय तुझ्या मागं लागणार नाही काढीत. आणि तसंच दिलं रागं आदळून. जाऊ दे तिकडं, म्हणलं चांगलं दिसन थोडंसं घरात लावावं म्हणून काढत होते, पण त्याला काय ते पटलं नाही. मग बस म्हणलं तसाच मर तिकडं. आणि इकडं मी दूध ठेवलं होतं गॅसवरती तापावं म्हणलं, जराशी काही नजर इकडं तिकडं झाली ना मी, की ते लगेच मला शोधायला पातेल्यातनं बाहेर पडायला लागलं आहे बघा. पण मी पण काही कमी नाही, नजरच ठेवून होते. त्याला काय, इथं गॅस मला साफ करावा लागतो आहे, तो पळण कुठं बी. पण माझं काय, माझा गॅस खराब होतो आहे ना, मग मी पण लगेचच पाय बांधले त्याचे. आणि काय इथं मला गॅस साफ करावा लागतो आहे, त्याचं काय. त्यानंतर लगेचच रात्रीचं जेवण बनवून घेतलं. आणि इकडं मी भाजीला शेंगदाणे बारीक करावं म्हटलं, मिक्सरमधून काढावं, तर मिक्सरने डायरेक्टच धूर सोडला भाई. असं काय, मग काय कळलंच नाही. मी सुंदर दिसत होते म्हणून जळत होतं की काय, बहुतेक असंच असणार. त्यानंतर मग मनात खुशी होती की मिक्सर सुंदर दिसते मी म्हणून जळतंय. अशा खुशीमध्ये माझे सगळे पटापट कामं पण आवरून गेले आणि मी स्वयंपाक करून पूर्ण किचन पण आवरून घेतला, तरी मला भान नव्हतं. एवढी खुशी होती, कारण मुलींना तारीफ केल्यावरती भरपूर आवडत असते. माझी तारीफ नाही केली, पण मी समजून घेतलं की मिक्सर जळालं आहे म्हणजे मी सुंदर दिसते. आणि त्याच एनर्जीत पुन्हा मी माझे मग केस धुतलेले होते, 2-3 दिवस झालं तर तेलच लावायला टाईम भेटत नव्हता. मग मस्त असं तेल लावून घेतलं. आणि तुम्ही म्हणत असताना असं काय बोलते ही, तेल लावून घेतलं, तर मला असं पण बोलता येतं की मी हेअर ऑइलिंग करून घेतली. ओके. तर त्यानंतर मग मी एवढं केस तेल वगैरे लावून घेतलं होतं, मस्त वेणी घातली चापून चोप. आणि हे केस तर कुठल्या जन्माचा बदला घेतात काय माहिती भाई, एवढे गळतात ना, राहायलाच नको म्हणतात. असं वाटतंय काही दिवसांनी मी टकलीच होणार आहे आता. जाऊ द्या, आता काय करणार.
त्यानंतर आवरलंच आहे म्हणलं आता तर थोडंसं फ्रेश पण व्हावं. मग थोडं तोंड वगैरे पण धुतलं, पाणी मारलं आणि तोंड वगैरे धुतल्यावर मग म्हणलं थोडासा पावडर पण लावावं. तर मग असा किलोभर असा पावडर थापला थोबाडावरती. आणि इकडं माहीत होतं आपल्याला की आपलं हे रिअल थोबडा नाही आहे, पावडरमुळं गोळं झालं आहे. तरी पण काही म्हणायचं नाही, मनाला असं म्हणायचंच नाही, असं म्हणायचं आपणच सुंदर. आणि मी पण तसंच समजून समजून कमीत कमी अर्धा तास आरशात घातला. बघते थोबाड, बघते थोबाड. त्याच्यानंतर मग सगळं आवरलं आणि मग झालं तर रात्रीच्या जेवणाचा टायमिंग. तर मग जेवण वगैरे करून घेतलं मस्त आणि मग झोपून घेतलं. आणि मंडळी, तुम्हा सर्वांना माझा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि एवढ्या वेळची तुम्ही माझी भनभन 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 ऐकून घेतली आहे ना, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं. आणि असंच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं माझ्या तर लगेच करून घ्या, नंतर विसरून जातात म्हणून मी सांगते आठवणीने. तर फ्रेंड्स, एवढंच होतं आजचा ब्लॉग. आणि उद्याचा ब्लॉगही मी अपलोड करेल, त्यामुळं तोही पहा आणि हाही पहा. रोजचे ब्लॉग पाहत राहा, मस्त सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा. आणि कसा वाटला तेही मला नक्की नक्की कळवा. तर एवढंच होतं आजच्यासाठी. बाय बाय फ्रेंड्स, थँक्यू सो मच.